आजच्या जगात एखाद्या व्यक्तीचे आयुष्य काही क्लिक्सने उद्ध्वस्त होऊ शकते। भारत आणि जगाच्या इतर अनेक भागात बनावट किंवा मॉर्फ केलेले फोटो आणि एआय जनरेटेड प्रतिमा लोकांना अपमानित करण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी वापरल्या जातात। यामुळे काहींना तीव्र नैराश्य आणि आत्महत्या देखील झाली आहे। फरीदाबादमध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या आणि त्याच्या बहिणींच्या अश्लील एआय मॉर्फ केलेल्या प्रतिमा बनवण्याची आणि पैसे दिल्यास त्या पसरवण्याची धमकी दिल्यानंतर आत्महत्या केल्याचे वृत्त आहे। तामिळनाडूमध्ये एका तरुणीने तिच्या मॉर्फ केलेल्या नग्न प्रतिमा फेसबुकवर वारंवार पोस्ट केल्या गेल्यानंतर आत्महत्या केली। ती लाज सहन करू शकली नाही। बनावट प्रतिमा किंवा फॉरवर्ड केलेला संदेश एका धारदार चाकूसारखा होता जो तिच्या आयुष्यात थेट वार करत होता। अशा जगात गॉस्पेल आपल्याला संत जोसेफकडे घेऊन जाते। जोसेफकडे मेरीचा पर्दाफाश करण्याची शक्ती होती। जेव्हा त्याला कळले की मेरी एकत्र राहण्याआधी गर्भवती आहे, तेव्हा त्याला माहित होते की ते मूल त्याचे नाही। तो सर्वांना सांगून त्याचे नाव वाचवू शकला असता, हे माझे मूल नाही, मी निर्दोष आहे। पण शुभवर्तमान म्हणते तो एक नीतिमान माणूस होता आणि तो तिला लाजवण्यास तयार नव्हता, म्हणून त्याने तिला शांतपणे सोडून देण्याचा निर्णय घेतला। पूर्ण सत्य कळण्यापूर्वीच योसेफने सुडापेक्षा दया, उघडकीस आणण्यापेक्षा संरक्षण पसंत केले। योसेफ दुःखात आणि गोंधळात असावा, तथापि तो गावात फिरून त्याची कहाणी सांगत नव्हता। त्याने लोकांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला नाही। त्याने त्याचे दुःख स्वतः आणि देवामध्ये ठेवले। सार्वजनिक गप्पांमध्ये मेरीला ओढू नये म्हणून तो शांतपणे मागे हटण्यास तयार होता। आपले जग शब्द आणि पडद्यांद्वारे उघड होत असताना योसेफने आपले तोंड बंद ठेवले आणि मेरीच्या चांगल्या नावाचे रक्षण केले। हे आपल्या दैनंदिन जीवनाचा स्पष्ट आरसा आहे। घरी आपण आपल्या पती किंवा पत्नीच्या चुका इतरांसोबत शेअर करतो का? आपण आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना आपल्या मुलांच्या अपयशांचा पर्दाफाश करतो का? जे स्वतःचा बचाव करू शकत नाहीत त्यांच्याबद्दल आपण परगण्यात किंवा कामावर त्यांच्याबद्दलच्या कथांची देवाणघेवाण करतो का? सोशल मीडियावर आपण स्क्रीनशॉट, व्हिडिओ किंवा अफवा शेअर करतो का ज्यामुळे एखाद्याचे चांगले नाव खराब होऊ शकते? एक विकृत प्रतिमा, अर्धसत्य किंवा क्रूर विनोद हे सर्व एखाद्या व्यक्तीला दगडापेक्षाही जास्त चिरडून टाकू शकते। क्रॉसचे संत जॉन येथे एक कडक इशारा देतात। त्यांच्या एका उपदेशात ते म्हणतात, बरेच लोक त्यांची शांती गमावतात आणि गंभीर पापात पडतात कारण ते त्यांच्याशी संबंधित नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करतात आणि बोलतात। म्हणून तो आपल्याला इतरांबद्दलचे आपले विचार आणि शब्द काटेकोरपणे जपण्यास सांगतो। योसेफ हे याचे एक सुंदर उदाहरण आहे। तो सर्वत्र मेरीच्या परिस्थितीबद्दल बोलत नाही। तो न्याय करण्यात किंवा टिप्पणी करण्यात वेळ घालवत नाही। तो सर्व काही देवावर सोपवतो आणि त्याच्या शांततेने तिचे रक्षण करतो। तेव्हाच देव त्या शांततेत बोलतो। स्वप्नात एक देवदूत त्याला सांगतो, योसेफ, दाविदाच्या पुत्रा, मरियाला तुझी पत्नी म्हणून घेण्यास घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात जे आहे ते पवित्र आत्म्यापासून आहे। हे मूल त्याच्या लोकांना वाचवेल। तो इमॅन्युएल आहे, देव आपल्या सोबत आहे। देव अशा माणसाची निवड करतो जो आधीच येशू आणि मेरीचे रक्षण करत होता। योसेफ जागा झाला, आज्ञा पाळली, मरियेला घरी घेऊन गेला आणि मुलाचे नाव येशू ठेवले। लोक काय म्हणतील या भीतीने तो मागे हटत नाही। तो शब्दांनी स्वतःचा बचाव करत नाही। त्याचे हो त्याच्या कृतीतून बोलले जाते। हे शुभवर्तमान आपल्या प्रत्येकासाठी एक प्रश्न उपस्थित करते। जेव्हा कोणी मला दुखावते तेव्हा मी त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करतो का, की मी त्यांची कमकुवतपणा उघड करतो?
जेव्हा मी एखादी मनोरंजक गोष्ट ऐकतो तेव्हा मी ती पुढे पाठवतो का की ती माझ्यावरच संपते? जेव्हा माझ्या फोनवर गॉसिप मेसेज किंवा वाईट चित्र येते तेव्हा मी गर्दीत सामील होईन का की मी ती शांतपणे डिलीट करेन? मला कशात जास्त रस आहे, दुसऱ्याची लाज की त्यांचे तारण? ॲडव्हेंट आपल्याला येशूसाठी तयार करतो, देव आपल्यासोबत. देव एकमेकांचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांकडे येऊ इच्छितो, एकमेकांवर हल्ला करणाऱ्या कुटुंबांकडे नाही. आज चर्चला अनेक जोसेफची गरज आहे. एकमेकांच्या कमकुवतपणा प्रेमाने झाकणारे पती-पत्नी. पालक जे त्यांच्या मुलांना लाज लावता सुधारतात. असे तरुण जे मित्राला लाजवेल अशी कोणतीही गोष्ट शेअर करण्यास नकार देतात. गप्पांना प्रोत्साहन देणारे पॅरिशियन. जर आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवले की माझ्यामुळे कोणाचेही चांगले नाव खराब होऊ देऊ नका, तर आपली घरे आणि समुदाय हळूहळू बदलतील. तर येथे आमची साधी आगमन प्रार्थना आहे. प्रभू येशू, तुम्ही संत जोसेफच्या संरक्षणाखाली वाढला आहात. आम्हाला त्याच्यासारखी हृदय द्या. शांत राहण्याची ताकद, संरक्षण करण्याचे धाडस, गैरसमज सहन करण्याची नम्रता. क्रॉसच्या संत जॉनच्या मदतीने इतरांबद्दलचे आपले विचार आणि शब्द शुद्ध करा. आपल्या डोळ्यांना न्याय करण्यास मंद करा. आपल्या कानांना गपशप ऐकण्यास मंद करा. आपल्या जिभेला ते पसरविण्यास मंद करा. आपली घरे आणि पॅरिश अशी ठिकाणे असू द्या जिथे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि चांगले नाव सुरक्षित असेल, जेणेकरून इमॅन्युएल, तुम्ही खरोखरच आमच्यामध्ये राहू शकाल. आमेन. If this reflection helped you, share it and stay with us for the next echo of His Word.